रेव पार्टी केसला इतका वेळ होऊन सुद्धा अजून पोलिसांकडून अपडेट आलेलं नाहीये. यावर तुमचं म्हणणं काय आहे? सर कोणी आतापर्यंत अटक झाला आहे का? आणि अटक झाला असेल तर त्यामागे त्याला लपवून ठेवण्याचं. टेक्नो साधू सरना कनेक्ट कर. येस सर. जय हिंद सर. जय हिंद. टीम तारिणी, ज्या गुन्हेगाराला इतकी वर्ष डिपार्टमेंट शोधत होतं त्या गुलाबला तुम्ही पकडलत. एक चीफ म्हणून मला तुमचा अभिमान आहे. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. पण सर आता तुम्ही मीडियामध्ये गुलाबबद्दल जे काही बोललात त्याच्या कस्टडीबद्दल ते हो, आपल्याला गुलाबला रिलीज करावं लागणार आहे कस्टडीमधून, कारण पुढची चौकशी CBI करणार आहे. सर प्लीज असं करू नका, थोडा वेळ द्या. हे बघ तारिणी, मी तुझा कन्सर्न समजू शकतो, पण आपण कायद्याचे रक्षक आहोत. आपले हात कायद्याने बांधले गेलेले आहेत. सर प्लीज अजून थोडा वेळ द्या सर. नाही, ऑलरेडी आपण खूप वेळ घेतलाय तारिणी, आणि गुलाबकडून आपण काही वदवून घेऊ शकलेलो नाही हे आपण मान्य करायला हवं. मान्य करतोय सर, अगदीच मान्य करतोय. पण आपण त्या गुलाबबद्दल बोलतोय जो गेली अनेक वर्ष गुन्हेगारी जगतावर राज्य करत होता. आपण त्या गुलाबबद्दल बोलतोय जो इतके वर्ष कुठल्या तरी बिळात जाऊन बसला होता. अख्खा पोलीस डिपार्टमेंट त्याला शोधायचा प्रयत्न करत होता, पण आपण कोणीच त्याला नाही शोधू शकलो. आणि आता जर तो फायनली आपल्या हातात आलाय तर सर मी तुमच्याकडे फक्त 1 दिवस मागतेय. सर प्लीज प्लीज माझा ऐका, माझ्यावर थोडा विश्वास ठेवा, मी त्याला बोलतं करेन. हे बघ तारिणी, तू या सगळ्या गोष्टीमध्ये इमोशनली इन्व्हॉल्व आहेस हे मला समजतंय, पण आपण एक सिस्टीमचा भाग आहोत हे आपल्याला विसरून चालणार नाही तारिणी. हे बघ तारिणी, माझ्याकडनं जे करता येणं शक्य होतं ते मी केलंय, पण एका पॉइंट नंतर मी सुद्धा काही करू शकत नाही. गुलाबचं पुढे काय झालं, तो अजून बोलत का नाहीये, त्याची चौकशी कोण करतंय, या आणि अशा असंख्य प्रश्नांना उत्तरं मला द्यावी लागतायत तारिणी. मला कळतंय सर, पण नाही तारिणी, मी आता ह्याच्या पुढे काहीही करू शकत नाही. आपल्याकडे शेवटचे 24 तास आहेत. त्यानंतर जोपर्यंत CBI त्याची कस्टडी घेत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलाही दबाव त्याच्यावरती टाकू शकत नाही. लास्ट 24 आवर्स. बॉस काय ऑर्डर आहे? बॉस आम्ही तुझ्या ऑर्डरची वाट बघतोय. खूप कठीण आहे. गुलाब सारख्या गुन्हेगाराला 24 तासात तोडणं खूप कठीण आहे केडी. बॉस सोपं आणि सहज आजपर्यंत तुझ्या वाट्याला काही आलंय का? लहानपणापासूनच अवघड गोष्टींचा सामना केलायस तू. डिपार्टमेंटला ज्या केसेस इम्पॉसिबल वाटतात त्या सुद्धा सॉल्व्ह केल्या आहेत तू. आणि मी ज्या बॉसला ओळखतो ती अशी खचून जाणारी नाहीये. ती चॅलेंजेसच्या मानेवर पाय देऊन उभी राहणारी आहे. आजवर संयमाने आपण गुलाबला मानसिकरित्या तोडत आलोय, पण आता तो बांध फुटायची वेळ आली आहे बॉस. आणि तूच म्हणतेस ना की वेळ संपली नाहीये, आत्ता वेळ आली आहे. खूप कमी वेळ आहे केदार. फक्त 24 तासात त्याच्या तोंडून सगळ्या गोष्टी वदवून घेणं शक्य नाहीये. नसेल, पण हे 24 तास तो आयुष्यभर विसरणार नाही. असं करूया बॉस. हाफ ग्लास एम्प्टी थिअरी. हा ग्लास अर्धा भरलाय की अर्धा रिकामा आहे हे ज्याचं त्याचं बघण्याचा दृष्टिकोन आहे. आपल्याकडे फक्त 24 तास आहे असं म्हणण्यापेक्षा आपल्याकडे 24 तास आहेत. तुला जर 24 हा आकडा लहान वाटत असेल तर आपल्याकडे 1440 मिनिटं आहेत. जर हे लहान वाटत असतील तर 86,400 सेकंद आहेत. आणि प्रत्येक सेकंद त्याच्यासाठी मिनिटासारखा आणि प्रत्येक मिनिट हा तासासारखा करूया. वायुगतीच्या नियमानुसार फुलपाखराला उडताच येणार नाही असं म्हणतात, पण तरीही फुलपाखरू उडतं. कारण हा नियम आपल्याला माहिती आहे, फुलपाखराला माहिती नाहीये. त्याला त्याच्या पंखांवर विश्वास आहे. आणि तू सुद्धा तुझ्या पंखांवर विश्वास ठेव बॉस. आम्ही टीम तारिणी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत बॉस. आम्ही अजूनही तुझ्या ऑर्डरची वाट बघतोय. श्वेता, गुलाबची कस्टडी स्पेशल क्राईम युनिटकडनं काढून CBIला दिली जाणार आहे. आपल्याकडे स्पेशल क्राईम युनिटची काही इन्फॉर्मेशन कौशिकी! I'll give you a call back, okay?
या. काकू मला जरा काम आहे, मी आलेच. माझ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय एक पाऊलही पुढे टाकणार नाहीयेस तू. मला माहिती आहे तुम्हाला कुठले प्रश्न पडले. तुम्हाला युवराजबद्दल माझ्याशी बोलायचं आहे ना, बोला. मान्य आहे मला. एमएनएन डब खाईला असताना तू त्याला उभं केलंयस आणि ह्याबद्दल तुझे काका तुझं कौतुक करतात, पण याचा अर्थ असा नाहीये की तू माझ्या मुलाला हाताला धरून ऑफिस बाहेर काढशील आणि मी ते खपवून घेईन. मी त्याला ऑफिस बाहेर काढलं कारण तो चुकला होता पद्मिनी काकू. त्याची चूक कळलीये मला, पण चूक सुधारता येते आणि अपमान तो तू परत घेऊ शकतेस, परत करता येतोय. एक लक्षात ठेव कौशिकी, मी शांत आहे याचा अर्थ असा नाही की ही पद्मिनी काही करू शकत नाही. एक भाऊ म्हणून त्याच्या चुका माफ करून मी त्याला प्रत्येक वेळेला पाठीशी घातले, पण चॅनलच्या बाबतीत चूक झालेली मी खपवून घेणार नाहीये. चॅनल काय सतत चॅनल चॅनल बोलतेस ग? हा, तू काय त्याची एकटी मालकीण आहेस? माझा युवराज सुद्धा मालक आहे त्याचा. एमएनएन वर युवराजचाही तेवढाच हक्क आहे. हक्क नाकारत नाहीये मी त्याचा स्वभाव नाकारते. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की या वेळेला मी काहीही चुकीचं केलेलं नाहीये. युवराज चुकलाय आणि त्याच्या चुकीची शिक्षा त्याला मिळणारच. कसली शिक्षा आणि कोणाला? नाही काही नाही होत आहे काका, आम्ही असंच बोलत होतो. तू नाही का सांग ना, सांग का कळेल तू नेमकी कशी असते म्हणून घाबरतेस. सांग ना. त्यांची तब्येत बरी नाही. आपण नंतर बोलूया ना ह्याच्याबद्दल. कशाला पण आता सांग ना मला काय झालंय काय पण. तुमच्या मुलाला युवराजला हाताला धरून ऑफिस बाहेर काढलं हिने. काय काय म्हणते ही काय? एवढं काही झालेलं नाहीये. आपण याविषयी निवांत बोलूया. अरे पण काय झालं मला सांगशील का? काय झालं, काय केलंय त्याने एवढं? ओके सांगते. युवराजने बातमी करण्यासाठी एक खोटा साक्षीदार आणला होता. हो दया काका, मी त्याला एक बातमी करायला सांगितली होती. ती जी रेव पार्टी झाली ना त्याच्याबद्दलची. हा त्या पार्टीचा आय विटनेस आहे ताई. तुम्हाला जे काही माहिती आहे ते आरामात सांगा. तिथे कोणतेही ड्रग्स वगैरे नव्हते. मग पोलीस का आले होते गरबा घ्यायला? एका पोलिसाने खिशातून एक ड्रग्सचं पॅकेट काढलं, एका मुलीच्या खिशात टाकलं आणि तो जोरात ओरडला ड्रग्स मिळाले म्हणून. टीम, Yes, boss. त्या राक्षसाला बोलतं करण्यासाठी 24 तास आहेत आपल्याकडे. काय वाटेल ते करा, आकाश पाताळ एक करा, पण त्याची सगळी कुंडली हवी आहे मला. कत्री, तू त्याच्यावर लक्ष ठेवशील. त्याच्या डोळ्यांची पापणी सुद्धा लवता कामा नये. अन्न तर दूर, त्याला पाण्याचा एक थेंब सुद्धा द्यायचा नाही. त्याच्या अवतीभवती सतत आवाज करत राहा. तो आवाज त्याच्या कानातून त्याच्या मेंदूपर्यंत जायला हवा, झिंझिण्या जायला हव्यात त्याला.